मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञानमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 या विषयामधील बोर्ड परीक्षेला आलेले प्रश्न जे की शास्त्रीय कारणे लिहा प्रश्न क्रमांक 2 अ मध्ये आपल्याला एकूण 4 गुणांसाठी हे प्रश्न विचारले जातात त्याविषयी आपण माहिती घेत आहोत। आणि यावेळची बोर्ड प्रश्नपत्रिका आहे मार्च 2020 ची। तर मार्च 2020 मध्ये शास्त्रीय कारणे लिहा यासाठी एकूण 3 उपप्रश्न विचारले होते। त्यापैकी आपल्याला किमान 2 प्रश्न अगदी अचूक लिहायचे आहेत त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान भाग 1 चे अशाच प्रकारचे प्रश्न आपण अभ्यासलेले होते। त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तो देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। चला मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बोर्ड प्रश्नपत्रिका मार्च 2020 विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2। तर यामध्ये एकूण 3 शास्त्रीय कारणे लिहा या प्रकारचे प्रश्न आलेले होते। त्यापैकी पहिला होता भारतीयांनी कुटुंब नियोजन करून लोकसंख्येला आळा घातला पाहिजे। दुसरा प्रश्न होता खूप व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे जाणवते किंवा वाटते। तिसरा प्रश्न होता जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात। तर याविषयी आपण माहिती घेऊया। तर यातील पहिला प्रश्न भारतीयांनी कुटुंब नियोजन करून लोकसंख्येला आळा घातला पाहिजे याचं शास्त्रीय कारण लिहित असताना किमान 2 मुद्दे आपल्याला लिहायचे आहेत। प्रत्येक मुद्द्याला 1 गुण आपल्याला दिला जाईल। उत्तर पाहूया। भारताची लोकसंख्या खूप झपाट्याने वाढत आहे। आता जवळपास 121 कोटींच्या वर लोकसंख्या गेलेली आहे, म्हणजेच आपल्या देशात लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे। आता लोकसंख्येचा विस्फोट म्हणजे काय? कमी कालावधीमध्ये जास्त प्रमाणामध्ये अगदी झपाट्याने लोकसंख्या वाढणे यालाच का म्हणायचं लोकसंख्येचा विस्फोट। हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी येणं आवश्यक आहे। इथं अशा प्रकारचं उत्तर लिहिल्यानंतर आपल्याला 1 गुण मिळेल। दुसरा मुद्दा पहा, वाढत्या लोकसंख्येमुळे वाढती बेरोजगारी, दरडोई उत्पन्न आणि कर्ज, नैसर्गिक साधन संपत्तीवरील ताण अशा अनेक समस्या निर्माण होतात। यावर एकच उपाय म्हणजे लोकसंख्या नियंत्रण करणे हा होय। यासाठी कुटुंब नियोजन करून लोकसंख्येला आळा घातला पाहिजे। तर या ठिकाणी लोकसंख्येचा विस्फोट म्हणजे काय याविषयी माहिती लिहिली आपण पहिल्या मुद्द्यामध्ये। दुसऱ्या मुद्द्यामध्ये लोकसंख्या जर वाढली तर त्यामुळे कोणते विपरीत परिणाम होतात याविषयी आपल्याला माहिती लिहिणे आवश्यक आहे। दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया। खूप व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे वाटते। ही मार्च 2020 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता। उत्तर पाहूया। आपण जास्त व्यायाम करतो तेव्हा आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासते। अशा वेळी आपले स्नायू व मांसपेशी विनॉक्सी श्वसन करतात। पहिल्या मुद्द्यामध्ये सांगायचं आपल्याला की व्यायाम केल्यानंतर आपल्याला ऊर्जेची गरज जास्त असते आणि त्यासाठी ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची आवश्यकता असते, परंतु त्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे। मग यामुळे ऑक्सिजनची कमतरता भरवून काढण्यासाठी किंवा ऊर्जेची गरज भरवून काढण्यासाठी आपले स्नायू व मांसपेशी विनॉक्सी श्वसन करतात, म्हणजेच ऑक्सिजन शिवाय आपण त्या ठिकाणी श्वसन करू लागतो। दुसरा मुद्दा, विनॉक्सी श्वसन प्रक्रियेत लॅक्टिक आम्ल तयार होते, म्हणजेच ATP ची रेणू देखील खूपच कमी प्रमाणामध्ये तयार होतात। विनॉक्सी श्वसन करत असताना एका ग्लुकोजच्या रेणूपासून केवळ 2 ATP ची रेणू तयार होतात आणि ऑक्सी श्वसन करत असताना एका ग्लुकोजच्या रेणूपासून 38 ATP तयार होतात। हा फरक तुम्ही पाहू शकता। म्हणजेच या ठिकाणी विनॉक्सी श्वसन होत आहे, लॅक्टिक आम्ल देखील तयार होतं व ATP ची रेणू देखील खूपच कमी प्रमाणामध्ये तयार होतात। त्यामुळे आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठते। यामुळेच आपल्याला थकल्यासारखे जाणवते। म्हणजे इथे लक्षात घ्या, विनॉक्सी श्वसन करत असताना एकतर एका ग्लुकोजच्या रेणूपासून केवळ 2 ATP आपल्याला मिळतात व त्याचबरोबर लॅक्टिक आम्ल देखील निर्माण होत आहे। त्यामुळे या निर्माण होणाऱ्या लॅक्टिक आम्लामुळे आपल्याला थकल्यासारखे जाणवते। पुढे जाऊया। जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात। हा प्रश्न मार्च 2022 मध्ये आलेला होता। याचं कारण आपल्याला सांगायचे आहे। पहिला मुद्दा पहा की जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या अनुक्रमे वाहते पाणी, सूर्यप्रकाश आणि वारा यांच्या मदतीने तयार केल्या जातात। ही ऊर्जा स्रोत म्हणजेच जलसाठा, वेगात वाहणारा वारा, सूर्यप्रकाश
हे सर्व शाश्वत आहेत. आता शाश्वत म्हणजेच काय? कधीही न संपणारे आहेत. या उलट कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल यांचे साठे मर्यादित असून अजून काही वर्षांनी ते संपुष्टात येतील. ते परत मिळवता येणार नाहीत. म्हणजेच जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा या मात्र शाश्वत असल्याने परत मिळवता येतात. म्हणून यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा असं म्हटलेलं आहे. थोडंसं या ठिकाणी स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो. कोळसा असेल, नैसर्गिक वायू असेल, खनिज तेल आहेत, यांच्यासाठी मर्यादित आहेत. का मर्यादित आहेत? प्रश्न असा आहे की हे साठे कधी तयार झाले? आजपासून लाखो वर्षापूर्वी पृथ्वीवर जे सजीव अस्तित्वात होते त्या सजीवांच्या अवशेषापासून हे साठे निर्माण झालेले आहेत. म्हणजे सजीव जे आहेत, भूकंप, त्यानंतर ज्वालामुखीचा उद्रेक, महापूर, आवर्षण किंवा दुष्काळ यांच्यामुळं जे सजीव नष्ट झाले आजपासून 1,00,000 वर्षापूर्वी किमान, तर त्या सजीवांचे अवशेष जमिनीमध्ये गाडले गेले. जमिनीच्या आतील दाब आणि उष्णता यामुळे यांचं रूपांतर इंधनामध्ये झालेलं होतं आणि यांच्यापासून जे जैव इंधन निर्माण झालेलं आहे, हे जैव इंधन आज आपण वापरत आहोत. हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, जसं की कोळसा असेल, नैसर्गिक वायू असेल किंवा खनिज तेल असेल. आता पृथ्वीवर 1,00,000 वर्षापूर्वी जशी परिस्थिती होती तशी परिस्थिती आज आहे का? तर नक्कीच नाही. त्यामुळे हे साठे कधी ना कधी संपणारे आहेत. त्यामुळे आपण जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा व पवन ऊर्जा यांचा वापर आपण करणं आवश्यक आहे. कारण या सर्व ऊर्जा, पवन ऊर्जा, वाहते पाणी आणि सूर्यप्रकाश यांच्यापासून तयार केला जातो आणि हे सर्व काही घटक शाश्वत आहेत, कधीही न संपणारे आहेत. म्हणूनच ह्या सर्व ऊर्जांना नूतनीकरणक्षम ऊर्जा असं म्हणतात. नूतनीकरणक्षम म्हणजेच काय? परत परत आपण नव्याने विद्युत ऊर्जा निर्माण करू शकतो ह्या सर्व ऊर्जा स्रोतापासून. त्यामुळे मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 मार्च 2020 मध्ये विचारलेले शास्त्रीय कारणे लिहा हे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा प्रश्न प्रकार घेणार आहोत. तर अशाच प्रकारचे वेगवेगळे विज्ञानविषयक व्हिडिओज व शैक्षणिक अपडेट मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.